नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये लोकरीचे विणकाम बघू। हे बघा, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुईवर टाके कसे घालायचे हे बघितले। आता त्यावर विणकाम कसे करायचे ते बघू। यावर आता सरळ सुई करू। सरळ व उलट सुई विणता आली की विणकाम अगदी सहजतेने करता येतं। सरळ सुई करू। टाके मोजू। 2चा मिळून 1 टाका। 2, 3, 4, 18, 20, 22, 24, 28 टाके झाले। हे 28 टाके झाले। सुरुवातीला टाके घातले त्यावर आता सरळ सुई करू। हे बघा, या टाक्यामध्ये समोरून सुई घालायची। सुई समोरून घातली की ही लोकर आहे, ही सुईवर घ्यायची। सुईवर घेतली की उजव्या हातातील सुईने लोकर खाली आणायची। लोकर खाली सुईवर आली की डाव्या हातातील सुईवरील टाका काढून घ्यायचा। उजव्या हातातील सुईवर टाका येईल। परत सांगते, दुसरा टाका आहे। यात त्याचप्रमाणे समोरून सुई घालायची। सुई वर आली की त्यावर लोकर घालायची। उजव्या हातातील सुईवर लोकर आली ती सुई खाली करून काढायची व डाव्या हातातील सुईवरील टाका काढायचा। उजव्या हातातील सुईवर 2 टाके झाले। टाका सैल असेल तर उजव्या हातातील लोकर ओढायची। 2 टाके सुईवर आले। तिसरा टाका विणू। उजव्या हातातील सुई डाव्या हातातील टाक्यामध्ये समोरून सुई घालायची। लोकर सुईवर घ्यायची। उजव्या हाताने सुईवर लोकर बाहेर काढायची। डाव्या हातातील सुईवरील टाका बाहेर काढायचा। उजव्या हातातील सुईवर 3 टाके आले। हा जो टाका आहे यात सुई घालायची। नंतर ही जी लोकर आहे ती सुईवर घ्यायची। त्यानंतर सुई टाक्यामधून बाहेर काढायची। डाव्या हातातील सुईमधील टाका बाहेर काढायचा। सुईवरील टाका काढायचा। याप्रमाणे पूर्ण सुई करायची। हे बघा, डाव्या हातातील सुईवर टाके कमी दिसते, विण कमी दिसते। उजव्या हातातील सुईवर विणकाम आले त्यामुळे विण जास्ती दिसते। टाक्याचा ताण एकसारखा हवा म्हणजे टाके एकसारखे दिसतात। कमी जास्ती ताण नको। शेवटचे टाके 2चा 1 करते। हे बघा, एक सुई पूर्ण झाली, विण दिसते। दुसरी सुई। टाक्यामध्ये समोरून सुई घालायची। सुईवर लोकर घ्यायची व सुई टाक्यामधून काढायची। हा टाका आहे, यात सुई घालायची। वरील लोकर सुईवर घेऊन टाका विणायचा व डाव्या हातावरील सुईमधील टाका काढायचा। सरळ बाजूने सरळ विणले, उलट बाजूनेही सरळच विणायचे। त्याचप्रमाणे विणणे। 2 सुया झाल्या। तिसरी सुई। टाक्यामध्ये सुई घालायची। वरून लोकर सुईवर घ्यायची। त्यातून सुई बाहेर काढायची। डाव्या हातावरील सुईमधील टाका बाहेर काढायचा। ही पण सुई पूर्ण सरळ विणायची। हे बघा, 4 सुया झाल्या। दोन्हीकडून सरळ विणले की अशी विण येते। ही उलट बाजू आहे। परत त्याचप्रमाणे विणायचं। टाक्यामध्ये समोरून सुई घालायची। वरून लोकर घ्यायची व सुईने टाका विणायचा। डाव्या हातावरील सुईमधील टाका काढायचा। हे बघा, इतके विणले। किती झाले बघू। ही सरळ बाजू आहे। सरळ बाजूने पीळ दिसते, पीळ पडल्यासारखे, पीळ पाडल्यासारखे। किती सुया झाल्या बघू। 1, 2, 3, 4, 5। 5 वेळा नागमोडी दिसते म्हणजे 10 सुया झाल्या। आता बंद करू। हे बघा, टाका विणतो त्याचप्रमाणे विणायचे। टाक्यामध्ये सुई घालायची व टाका विणायचा। बंद कसे करायचे ते सांगते। दुसरा टाका हा विणायचा। मागचा टाका डाव्या हातातील सुईवर घेऊन उजव्या हातातील सुईवरील टाक्यावरून काढायचा। 1 टाका राहील। परत बघू। टाका विणायचा। अगोदरचा 1 टाका सुईवर आहे। 2 टाके झाले। उजव्या हातातील सुईवरील मागील टाका समोरील टाक्यामधून काढायचा। सरळ आहे म्हणून सरळच बाजूने बंद करायचे। उलट असले की उलट बाजूनेच बंद करायचे। इथे वेणी तयार होईल। याप्रमाणे पूर्ण सुई करायची। शेवटच्या टाक्यामधून लोकर घेऊन बंद करायचे। हे बघा, इथून सुरुवात केली तिथे पीळ दिसते, बंद केले तिथे वेणी दिसते। 10 सुया विणल्या की 5 वेळा नागमोडी विण दिसते। हे पूर्ण दोन्ही बाजूने सरळ विणले आहे।